नमस्कार मंडळी, वर्षाच फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे केळीचे काप. यासाठी लागणारं साहित्य आहे हळद, सुक्या धण्याची पावडर, लाल मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, बेसन पीठ आणि रवा आणि तेल. आणि मी इथे कच्ची केळी घेतली आहेत. आपण या केळीला कापून आणि सोलून घेऊया. केळी सोलून झाली आहेत. आता आपण हे कापून घेऊया. अशा पद्धतीने आपण कापून घेऊया. आता हे काप आपण धुवून घेऊया. आता या केळीमध्ये आपण हळद घालून घेऊया, मिरची पावडर घालूया, सुका धना पावडर, आता मीठ घालूया. आता यामध्ये आपण थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालूया. आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स केलेलं मिश्रण 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आता हे बेसन पीठ आणि रवामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, मिरची पावडर घालून घेऊ आणि हळद. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. आता आपण पॅन गरम करून त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झाले. आता केळीचे कापाला बेसन पीठ लावून पॅनमध्ये सोडूया. हे सर्व काप तेलामध्ये सोडून घ्यायचे. आता हे पूर्ण काप तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचे, स्लो गॅसवरती. याची आता एक साईड तळून झाली. आता आपण दुसरी साईड तळून घ्यायची. एक साईड पूर्ण फ्राय झाली आहे. हे पहा, तयार आहेत आपले केळीचे क्रिस्पी काप. एकदा नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.